करडे गावात पिस्तुलातून गोळीबार, सराईत गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला करणारे 5 आरोपी अवघ्या 72 तासात जेरबंद. शिरूर पोलिसांच्या डीबी पथकाची दमदार कामगिरी, 2 विधी संघर्षित बालकांचाही सहभाग उघड. शिरूर तालुक्यातील करडे गावात सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना शिरूर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अवघ्या 72 तासांच्या आत पर जिल्ह्यातून ताब्यात घेत मोठे यश संपादन केलं आहे. या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 विधी संघर्षित बालकांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास करडे तालुका शिरूर गावातील हनुमान मंदिराच्या पाठीमागे भैरवनाथ मंदिराजवळील स्मशानभूमी शेजारी असलेल्या तलाव परिसरात ही घटना घडली. जुन्या वादातून आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादी निखिल सतीश ठेऊरकर वय 23 वर्ष राहणार करडे याला शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर पिस्तुलातून सलग 3 राऊंड गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात तो बचावला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील करीत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने स्वतंत्र तपास पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी आरोपी सुपा, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर बस स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुपा येथे सापळा रचून शिताफतीने अथर्व उर्फ टीना रावसाहेब शेळके वय 19, रोहन उर्फ दाद्या गणेश पंचमुख वय 19, आदित्य दशरथ लंघे वय 19, निखिल विलास कायस्थ वय 19 आणि सनी परमेश्वर मस्के वय 20 या 5 आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्यात 2 विधी संघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचं उघड झालं आहे. तपासादरम्यान अटक करण्यात आलेले अथर्व उर्फ टीना शेळके आणि रोहन उर्फ दाद्या पंचमुख हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव करून मारहाण करणे अशा स्वरूपाचे एकूण 5 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान या प्रकरणातील फिर्यादी निखिल ठेऊरकर याच्यावरही यापूर्वी खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्र बाळगणे आणि गंभीर मारहाणीचे गुन्हे शिरूर, रांजणगाव MIDC आणि परभणी पोलीस ठाण्यात दाखल असल्याचं तपासात समोर आलं आहे. फिर्यादीकडून आरोपी विधी संघर्षित बालकांना पूर्वी मारहाण झाल्याच्या रागातूनच हा गोळीबार केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 21 जुलै रोजी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वागचौरे, शिरूर.